व्हिडिओमध्ये. तर आज आहे गोकुळाष्टमी आणि 15 ऑगस्ट. तर इतका बाहेर 2 दिवस लगातार पाऊस चालू आहे. कुठे जाणं नाही, कुठे येणं पण नाही. इतका पाऊस असल्यामुळे ना कुठं जाणं येणं तर नाही, पण आहे ना इतका पाऊस चालू होता आमच्या इकडे, काय सांगू. रात्री खूप झाला आणि सकाळी पण. मग काही ते सगळं पाऊस तर कामं तर करावं लागतं. मग इथं छानशी देवपूजा पण करून घेतली. बाबांना मस्तपैकी हार घातला आणि कृष्णाला छानशी अशी दह्या-दुधाने अंघोळ घालून छान पूजा केली मी. ते मस्तपैकी फ्रेश झाले. घरचं सगळं क्लिनिंग वगैरेचं सगळंचं काम आलं. लेकरं सकाळी शाळेतून जाऊन आले होते. ध्वजारोहणला 15 ऑगस्टमुळे दीदीचं पण छानसं भाषण होतं. तिने पण भाषण व्यवस्थित मस्त केलं. आणि इथे कार्तिक पण आला होता आणि इतका बाहेर पाऊस चालू होता ना, लेकरं तर येड्यावानी करत होते. मग आता स्वयंपाक पण करायचा होता. म्हणलं साधारण सोपं आहे ना हे बोललेलं मस्तपैकी ना, असं हलकं म्हणजे हलकं तर काय नाही, पण इथं बाजरीची भाकर बनवत होते. भरपूर दिवस झाले भाकर खाल्ली नव्हती. बाहेर पाऊस चालू होता. बाजरीची भाकर कशी गरम असते ना, त्याच्यामुळे ना मी म्हणले चला झटपट लवकर होईन. असंच मग पटपट मी ना इथे बाजरीच्या भाकरी करायला घेतल्या. आणि बाजरीच्या भाकरी ना थंडीत आहे ना खूप छान लागती, गरम राहते ना. तर बाजरीची भाकर आहे ना म्हणजे गारठ्याच्या दिवशी छान लागते खायला. आणि मग काय इथे मस्तपैकी भाकरी अशा थापून घेतल्या. मला आधी लग्नाच्या अगोदर भाकरी येत नव्हत्या बरं का. मला लग्न झाल्यावर भाकरी यायला लागल्या. आणि आज कृष्णाचा जन्म झालेला आहे. तर मग मी म्हणलं दुपारी थोडंसं साधारण जेवण बनवते, कारण की ह्यांना पण सुट्टी होती. हे बोलले सकाळ सकाळी काही गोड नको बनवू, थोडासा नैवेद्यापुरता मी शिरा बनवला होता. म्हणलं आता आज तर उपवास आहे मला पण, तर मग म्हणलं संध्याकाळीच मस्तपैकी छानसा काहीतरी गोड बनवते. आता तर बनवणार नव्हते, कारण की हे बोलले भाकरी बनव, मस्त पाऊस चालू आहे. तर मग मी म्हणले ठीक आहे चालन, मला काय आहे, माझं तेवढं टाईम वाचतो ना, दुसरं काय नाही. मग काही संध्याकाळी म्हणलं मस्तपैकी खीर वगैरे करता येईन. आता नको, कारण की कार्तिक खूप खोकतोय, त्याला सर्दी खोकल्याने खूप परेशान झालाय तो. त्याच्या मग काही इथं मस्तपैकी भाकरीला पाणी वगैरे लावून घेतलं. आणि भाकरीला पाणी ना लवकरच लावते बरं का मी, कारण कसं भाकरी ना खालून जळते. आणि ना तवा माझा पातळ असल्यामुळे ना मी बाजरीची भाकर आहे ना पातळ तव्यावरच करते, म्हणजे जेणेकरून पटक्यास भाकर भाजते. आणि मग काही ते मस्तपैकी बाजरीच्या भाकरी करत होते. मग त्याच्या आठवलं, हे बोलले पातळ भाजी नको करू. मग इथं मस्तपैकी माझ्या अशा भाकरी टमफुगत्या. मला कमेंट करून सांगा मला बाजरीच्या भाकरी येतात का नाही येतात. आणि मी ना लग्न झाल्यावर शिकले नाही, त्याच्यामुळे आता परफेक्ट येतात. पण तरी पण चुकला असेल तर कमेंट करून सांगा. मग इथे मस्तपैकी बेसन बनवलं. आणि आमच्याकडे बेसन बोलतात, कोणाच्याकडे पिठलं बोलतात. तर बाजरीची भाकर आणि बेसन हे थोडं रात्रीचं वांग होतं मी म्हणून मी जास्त काही केलं नाही, कारण की अन्न वायाला गेलेलं चांगलं नाही ना.